नाशिक जिल्ह्यामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळत असल्यामुळे गोदावरी नदी पात्राला पूर परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आपण त्या ठिकाणी पाहत आहोत। त्यामुळे आता गोदावरी नदी पात्रातून जायकवाडी धरणामध्ये पाण्याचा विसर्ग जो आहे तो सुरू असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे। आज 26 जुलै रोजीची जायकवाडी धरणाची मोठी अपडेट जी आहे ती समोर आलेली आहे। या अपडेट नुसार जायकवाडीचं जे धरण आहे ते एकूण किती टक्के भरलेलं आहे, जायकवाडीच्या धरणामध्ये येणारी पाण्याची आवक किती क्युसेसने सुरू आहे आणि जायकवाडी धरणाची पाणी पातळी जी आहे ती फुटामध्ये किती झालेली आहे, याविषयीची सविस्तर माहिती जी आहे ती आपण या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहूया। तर नमस्कार मंडळी, जायकवाडी धरणाची 26 जुलैची आकडेवारी जी आहे ती समोर आलेली आहे। या आकडेवारीनुसार जायकवाडीचं जे धरण आहे ते 48.34% इतकं भरलं असल्याचं या आकडेवारीमध्ये सांगण्यात आलेलं आहे। याचबरोबर गोदावरी नदी पात्रातून जायकवाडीच्या धरणामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू असल्यामुळे सध्या जायकवाडीच्या धरणामध्ये येणारी पाण्याची आवक जर क्युसेस मध्ये पाहिली तर 80,167 क्युसेस इतक्या वेगाने जायकवाडीच्या धरणामध्ये पाण्याची आवक जी आहे ती येत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। याचबरोबर जायकवाडीचं जे धरण आहे त्या धरणाची पाणी पातळी जर पाहिली फुटामध्ये तर 1511.03 इतकी झाली असल्याचं या आकडेवारीमध्ये सांगण्यात आलेलं आहे। जवळपास आपण जर पाहिलं तर 24 तासामध्ये जायकवाडीचं जे धरण आहे ते 10% भरलं असल्याचं समोर आलेल्या आकडेवारीतून आपल्याला पाहण्यास मिळत आहे। सध्या जायकवाडीच्या धरणामध्ये पाण्याची आवक जी आहे ती सध्या चांगल्या प्रमाणावर आहे, परंतु नाशिक जिल्ह्यामध्ये कोसळत असलेला मुसळधार स्वरूपाचा पाऊस जो आहे तो कुठेतरी कमी प्रमाणामध्ये झाला असल्याचं पाहण्यास मिळत आहे। त्यामुळे गोदावरी नदी पात्राला जी पूर परिस्थिती होती तो जी पूर आहे ते ओसरण्यात येत असल्याची माहिती जी आहे ती समोर येत आहे। त्यामुळे आता गोदावरी नदी पात्रातून जायकवाडीच्या धरणामध्ये जो पाण्याचा विसर्ग सुरू होता या विसर्गामध्ये आता कुठेतरी येणाऱ्या पाण्याच्या आवकमध्ये घट होऊ शकतं असं देखील सांगण्यात येत आहे। त्यामुळे आता जायकवाडीच्या धरणामध्ये सध्या तरी 80,167 क्युसेस इतक्या वेगाने पाण्याची आवक असल्याचं आकडेवारीतून समोर आलेलं आहे। याचबरोबर आता दुपारची येणारी आकडेवारी जी आहे त्या आकडेवारीनुसार जायकवाडीच्या धरणामध्ये आता पाण्याची आवक किती येत आहे, याचबरोबर जायकवाडीचे धरण किती टक्क्यापर्यंत पोहोचलेलं आहे याविषयीची माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।